मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मिस गुजर YouTube चॅनलवर। तर कमळ हे चिखलातच का उगवतं? कमळ कधी बाहेर का उगत नाही कुंडीमध्ये? कमळासारखं आपल्या मुलांसोबत सुद्धा आहे। तर श्रीमंत व्यक्तीच्या मुलांना परिश्रम हे काही भेटत नाही आणि त्यामुळे त्यांना त्याची किंमत कळत नाही। बरेचसे श्रीमंताची मुलं बिघडत असतात, ज्यांना हवी ती वस्तू टाइमावर मिळते। ज्या ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्यांचे मुलं त्यांना वेळेवर पोटाला भाकरी भेटत नाही, तर त्यांच्या रोजच्या गरजा त्यांना भेटत नाही, त्या वस्तूंसाठी ते आशा लागते त्यांना, आज भेटेल उद्या भेटेल, पण ती वस्तू त्यांना भेटत नाही। त्यांना सुट्टी काढून शेतात जावं लागतं किंवा सुट्टी असली की शेतात जावं लागतं, शाळेतून आल्यावर शेतात जावं लागतं, शाळेच्या अगोदर शेतात जावं लागतं। त्यांनी शारीरिक श्रम केलेला असतो आणि ते श्रमच आपल्या मुलाला चिखलातून कमळ बनवण्याची शक्ती देतात। आता बरेचसे जे मोठमोठे जे उद्योजक आहेत किंवा जे प्रगतिशील व्यक्ती आहेत, ते गरीब परिस्थितीतूनच मोठे झालेले आहेत। हे माझ्या विश्वासाने सांगते मी, कारण श्रमामुळेच माणूस घडत असतो आणि जेवढे श्रम दिले तेवढा माणसाला काहीतरी करण्याची, यापेक्षा वेगळं, या चिखलातून निघून काहीतरी वेगळं करायचे आहे अशी इच्छा जागृत होते। तर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुम्हाला हा अनुभव आला असेल। तर हा माझा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा।